नमस्कार मित्रो. 30 सप्टेंबर उद्या 33 वर्ष भूकंपाला पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आपण मुलाखत घेत आहोत गुंडाप्पाजी बिराजदार साहेबांची. उस्मानाबाद जिल्हाच नव्हे तर मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात किल्लारीचं नाव सातत्यानं पुढं होतं, अग्रभागी होतं. कृषी क्रांती, सहकाराची क्रांती, द्राक्ष उत्पादन आणि या सगळ्याला द्रष्ट लागली भूकंपामुळं. आणि याची जाणकार म्हणून मला आठवतंय, माझ्या पत्रकारितेला 41 वर्ष झाले. गुंडाप्पा बिराजदार म्हणजे शिवाजीराव पाटील निलंगेकरांचे एकदम जवळचे. तसंच उस्मानाबाद जिल्हा परिषदेला विश्वनाथरावजी बिराजदार हे जीपचे प्रतिनिधी. आणि हे जडणघडण, घडलं कुठं बिघडलं कुठं, एक लोकांसमोर वास्तव चित्र या भागातला मराठवाडा नेता दैनिक, फेसबुक, युट्यूबच्या माध्यमातून आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे की बिराजदार साहेबांची मुलाखत घ्यावी. या गावच्या कन्या आणि मालक म्हणून जय जवान जय किसान कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट संभाजीराव पाटील यांच्या मिसेस जयश्रीताई त्याही बोलणार आहेत. त्यांचे वडील म्हणजे एक फार मोठं प्रस्थ होतं आणि या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा, कारण गुंडाप्पाजी बिराजदार सतत चळवळ आणि वळवळ, वय वर्ष 82 मध्ये सुद्धा तेवढाच निर्भीडपणा, प्रामाणिकपणा आणि बोटावर मोजण्या इतक्या नॉन करप्ट व्यक्तीमध्ये त्यांचा उल्लेख करावासा वाटतो. नमस्कार साहेब. बिराजदार साहेब नमस्कार. नमस्कार. तुम्ही या कारखान्याची उभारणी, भूकंप, विश्वनाथरावजी बिराजदार, द्राक्ष कारखान्यात येणाऱ्या अडचणी, या सगळ्या गोष्टीचं सविस्तर माहिती द्यावी अशी मी विनंती करतो. ह्या भागाचे आमचे नेते केशवरावजी सोनवणे यांच्या प्रयत्नामुळं आणि माझे थोरले भाऊ विश्वनाथराव बिराजदार यांच्या प्रयत्नामुळे हा किल्लारी सहकारी कारखाना उभा टाकला. तो 1968ला काम सुरू झालं. तेव्हा माकणीकर साहेब, बिराजदार साहेब या दोघांच्या प्रयत्नामुळं हा कारखाना इथं उभा टाकू शकला. या मग केशवरावजीचं म्हणणं असं होतं की इथले लोक जमीन देत नाहीत. मग आमचे भाऊ विश्वनाथराव बिराजदारांनी म्हणले की जबाबदारी माझी आहे, म्हणून त्यांनी प्रयत्न करून 170 एकर जमीन आम्ही कारखान्याला शेतकऱ्याकडून घेतली आणि कारखाना इथं उभा काढला 1968ला. त्यावेळेस काडाली सोलापूरचे त्यांचाही कारखान्याचं काम चालू होतं. तर त्यावेळेस तुलनात्मक दृष्ट्या आम्ही विचार केला. आमचा कारखाना 2,06,00,000 उभा टाकला आणि सिद्धेश्वर कारखाना सुद्धा 2,10,00,000 उभा टाकला. इतके प्रामाणिक होते आमचे माकणीकर साहेब, बिराजदार. 1 रुपया सुद्धा कोणा घेतला नाही, खाल्ला नाही, म्हणून त्यांचा आज लौकिक, आज सुद्धा लौकिक आहे त्यांचा. तर कारखाना उभा टाकण्यामध्ये त्यांचा शिवाचा वाटा आहे. त्या कारखाना उभारत असताना उस्मानाबाद जिल्हा होता आणि त्यावेळेसच्या राजकीय डॉक्टर पद्मसिंह पाटील, शिवराज पाटील, शिवाजीराव निलंगेकर, विलासराव देशमुख कशा पद्धतीनं कटशह चलत गेलं याचं मग त्या काळात माकणीकरांची काय भूमिका राहिली, बिराजदार साहेबांनी काय काय केलं, किंवा अगोदरच्या काळात जेव्हा 17 सप्टेंबर मुक्ती संग्राम दिनाच्या वेळेस जो म्हणजे गोळी घालून मारण्यात आलं त्याचीही लोकांना माहिती तुम्ही द्यावी असं मला वाटतं. 12 जुलै 1948ला माझ्या वडिलाला गोळ्या घालून मारण्यात आलं, जे केकूरच्या फुलापासून. त्यावेळेसचे कलेक्टर
त्यांनी ऑर्डर्स काढली होती. हे माधवराव बिराजदार म्हणजे वडील त्यांना जिवंत किंवा कसंही पकडून आणला. त्यावेळेस ते कलेक्टर होते, हैदर अली कलेक्टर होते. हैदर अली कलेक्टरनी काढलं. मग आमच्या वडिलाबरोबर त्यांचे सहकारी 6 जण होते. त्या सगळ्याला पकडून जेकेकूरच्या पुलाखाली गोळ्या घातल्या. मग ते तेव्हा कोणाची हिंमत नव्हती. मुर्दे तिथं 3 दिवस पडून होते त्या जेकेकूरच्या फुलाखाली. मग ही घटना समजले हराळकर दादा म्हणून होते आमचे, विशंभर हराळकर. मग दादाला समजल्यानंतर त्यांनी आपल्या गावातले 10-15 लोक घेऊन आले आणि त्यांनी त्यांचं दहन केलं. सोलापूरहून तिरंगा झेंडा आणला, त्यात कुंडाळलं, त्याचं त्यांचं दहन केलं. तुम्ही केवढे होते? मी त्यावेळेस 9 वर्षाचा होतो. आमच्या आई तर त्यावेळेस आमचे संबंधित जे नातेवाईक होते, मग त्याचे मुख्य म्हणजे रोहिली पठाण त्या किल्लारीचे खरे शत्रू होते आणि रजाकार. मग त्यांचा विचार असा होता की मला आणि माझे भाऊ विश्वनाथ बिरा ह्यांना खतम करावं, मारून टाकावं. असं समजलं. गुणगुण समजल्यावर आमच्या गुंडप्पा बालकुंदे म्हणून होते, त्यांनी मला दुसऱ्या गावात नेऊन सोडलं आणि विश्वनाथ बिराला सोलापूरला नेऊन सोडलं. त्यामुळे आम्ही दोघेही वाचलो. त्याचा आम्हाला सुद्धा रजाकार मारणार होते. ही वस्तुस्थिती आहे. मग त्यानंतर या भागाचे आमदार कोण होते त्यावेळेस? का औसा विधानसभा मतदारसंघ खासदार कोण होते? आणि मग राजकीय घडामोडी विश्वनाथराव बिराजदार असतील, माकणीकर असतील, आणि तुम्ही राजकारणात कधीपासून आलात आणि काय काय घडामोडी घडत गेल्या? 1962 विश्वनाथराव बिराजदार हे जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून त्यांना पदभार स्वीकारावा लागला. माकणीकर साहेब अध्यक्ष झाले. हे सगळं केशवराव सोनवणे यांनी घडवून आणलं. ते मुख्य नेते होते आमच्या उस्मानाबाद जिल्ह्याचे. मग ते गेल्या मी 1964 किल्लारीचा सरपंच झालो. सतत 10 वर्ष सरपंच होतो त्या गावचा. त्यावेळेस त्या गावच्या भरपूर सुधारणा केल्या. आम्ही इथं शिक्षणाची सोय नव्हती. मी इथं हायस्कूलची निर्मिती केली. अनेक गोष्टी केल्या विश्वनाथराव बिराजदार सहकार्यामध्ये. जिल्हा परिषद असल्यामुळे मला कसली अडचण नव्हती. अशा प्रकारे आम्ही गावचा विकास केला. या सर्व घडामोडीमध्ये म्हणजे विश्वनाथराव बिराजदार, माकणीकर यांनी या भागात एक प्रामाणिक होते, स्पष्ट वक्ते होते. कळमच्या एका सभेत माकणीकर म्हणाले होते, जर कोणी गडबड केली तर घरावर नांगर फिरू वगैरे वगैरे. मग ती धचा मा वगैरे होत गेला. मग अशा एका परिस्थितीमध्ये किल्लारी, औसा, निलंगा, उमरगा या भागातला राजकीय हस्तक्षेप आणि घडामोडी कशा कशा घडत गेल्या? माकणीकर साहेब ह्या कारखान्याचे चेअरमन झाले. विश्वनाथराव बिराजदार ह्या कारखान्याचे व्हाईस चेअरमन झाले. त्या दोघांना इतक्या प्रामाणिकपणे कारखाना चालवला. आमच्या भावाचा सिंहाचा वाटा होता त्या. त्यांच्या आयुष्यात 1 रुपया सुद्धा कोणाचा खाल्ला नाही. आमच्या घराण्याची ती पद्धत होती. आणि मी सुद्धा 10 वर्ष गावचा सरपंच होतो. कोणाचा चहा सुद्धा आम्ही प्याला नाही. इतके प्रामाणिकपणे वागलो, राहिलो. म्हणून आज सुद्धा आम्हाला गावात इज्जत आहे. लोक आम्हाला मानतात. बिराजदार साहेब, द्राक्ष चळवळ आणि कारखाना बंद असताना मला वाटतं निलंगेकर साहेबांच्या काळामध्ये जे आंदोलन झालं, लोकांना पैसे मिळाले, उसाला साहेबांनी मंत्री असताना निधी दिला, त्या सगळ्या घडामोडीमध्ये म्हणजे काय काय घडत गेलं, काय खरं खरं सांगा, काय काय घडत गेलं, काय काय बिघडत गेलं? मग मध्यंतरी के जाधव पुन्हा चेअरमन झाले. काय त्यानंतर आमचे माजी खासदार आपले उमरग्याचे ते चेअरमन झाले.
KS जाधव चेअरमन झाले. आणि मी सातत्यानं पाहतो की किल्लारीचं नाव आणि बिराजदार हे जगामध्ये द्राक्षामुळं झालं. मी द्राक्षाचा माझं 22 एकर द्राक्ष होते हा. त्या काळात. आम्ही संपूर्ण नेदरलँड UK ला वगैरे द्राक्ष एक्सपोर्ट करायचो. त्यामुळे किल्लारीचं नाव जगात प्रसिद्ध झालं. एकदा शरद पवार काय म्हणाले, गुंडापाजी तुमचे द्राक्ष मी लंडन मध्ये खाल्ली. मार्गारेट थेचर या पंतप्रधान होत्या. त्यांनी म्हणजे कुठले आहेत तर माझ्या मतदारसंघातला गुंडाप्पा बिराजे शेतकरी आहे, शेतीनिष्ठ शेतकरी आहे. मला शेतीनिष्ठ पदवी दिली तर त्यांचे द्राक्ष. मार्गारेट थेचर सुद्धा अत्यंत प्रभावीपणे खुश झाल्या की ह्या तुमच्या भागातला. अशा प्रकारे आम्ही आता मध्ये जी दुर्दैवी घटना घडली तर विश्वनाथराव बिराजदार हे राजकारणातनं बाजूला कधी झाले? ऐका, वयोमानानं झाले का राजकारणामुळे झाले? ऐका मी सांगतो. केशवराव सोनवण्याला आम्ही निष्ठा ठेवणारे दोघे भाऊ, दोघे आम्ही सख्खे चुलत भाऊ होते माझे ते. तर केशवरावजींनी ह्या भागातून विश्वनाथ बिराजदारला तिकीट दिले प्रदेश काँग्रेस कमिटीकडून. पुन्हा काही घटना घडल्या, त्यांचं तिकीट बदलण्यात आलं. हा दुर्दैव आमचं. त्यामुळे राजकारणाला कलटणी वेगळीच मिळाली. नाहीतर आम्ही एवढा प्रामाणिक प्रयत्न केला होता. आणि केशवरावजीची आमच्यावर फार मोठी हे होती, श्रद्धा होती आमच्या कार्यकर्त्यांवर. द्राक्षाचं साधारणतः आजपासून 25-30 वर्ष अगोदर भरपूर नाव होतं, उत्पन्न होतं. द्राक्ष तोडला कधी विलासरावजी यायचे, कधी पाटील साहेब यायचे. द्राक्ष तोडचा म्हणजे एक निमित्त द्राक्ष खायला बोलवायचं. तर असे कार्यक्रम व्हायचे. तर या भूकंपामुळं द्राक्ष शेतीला सेटबॅक मिळाला का आणखीन काही कारणामुळे सेटबॅक मिळाला? भूकंपामुळं लेबर डिस्टर्ब झाला आणि आम्हाला त्याच्यापासून वंचित व्हावं लागलं. नैसर्गिक आपत्ती झाली. किल्लारी कारखान्याला निलंगेकर साहेबांनी MC मोदी नावाचे MD आणले होते आणि शहजादा हुसेन नावाचे कलेक्टर हे प्रमुख होते. आणि त्या काळात आम्ही पाहिलं की मराठवाड्यात सगळ्यात जास्त साखर उतारा देणारी जमीन म्हणजे किल्लारी कारखाना क्षेत्राची होती. साखर उतारा त्या काळात 12-13 यायचा. तेरणा बेल्ट आमचा जो आहे तो साखर उतारा बाबतीत अत्यंत प्रभावी आहे. म्हणजे ह्या भागात जे जमिनीतला जो pH आहे म्हणा किंवा सेंद्रिय कर्ब आहे तो जास्त आहे इकडं. त्यामुळे साखर उतारा हा सगळ्यात चांगला आमचा. जवळजवळ 10.5%, 11% पण आम्ही साखर उतारा ॲव्हरेज. त्यामुळे आमचा कारखाना यशस्वी झाला. मला आठवतंय मोदी ज्यावेळा होते स्टॅबिलायझर वापरून काय की साखर उतारा वाढला पाहिजे यासाठी प्रयत्न केला जायचा. काय म्हणजे काय घडलं, कशामुळं नजर लागली? द्राक्ष नैसर्गिक ह्याच्यामुळं गेले, किल्लारी कारखाना बंद चालू, कटबाजी, राजकारण. रवी सर आले कारखान्याची, काही जण वाट लागली म्हणतात, काही जण म्हणतात अजून काही गटबाजी, निलंगेकर विरुद्ध केस मुळे वाट लागली म्हणतात. कधी कधी मध्ये विनायकराव पाटील आले कवठेकर, हे मध्ये साहेब मुख्यमंत्री असताना मी सरकार बोलतोय म्हणून त्यांनी काही काळ गाजवलं. नेमकं कसं कसं घडत बिघडत गेलं. त्यावेळेस जेव्हा भूकंप झाला तेव्हा शरद पवार हे मुख्यमंत्री होते. मी आणि माणिक जाधव दोघं गेस्ट हाऊसला बसलो होतो. रात्री 11:30 शरद पवार आले. त्यांनी म्हणले माणिकराव गुंडाप्पा चला आपण बघू कारखान्यात काय काय झालंय. कारखान्याला भूकंपामुळे कसल्या प्रकारचं हादरा नव्हतं, काही नुकसान झालं नव्हतं. मग म्हणले ते कलेक्टर होते ना आमचे, त्याला म्हणले की तुम्ही मीटिंग बोलवा एक. शहजादा हुसेन मीटिंग बोलवली. मी त्या मीटिंगला गेलतो. तेव्हा त्यांनी आम्हाला शरद पवारनी 3 कोटी रुपये हा कारखाना चालू करण्याकरता मदत केली. आणि त्यावेळेस माणिक जाधव त्या नेतृत्वाखाली हा कारखाना सुरू केला.
म्हणजे बिराजदार साहेब, हा. मी शेतकरी नाही, पण कारखानदारी चळवळ आंबा असेल, तेरणा असेल, इथं असेल, दरवर्षी 1-2 मर्डर व्हायचेच, कुठल्या का निमित्तानं असेनात काय. आणि मग यावर मात करत कधी निलंगेकर साहेब प्रयत्न करायचे, कधी विलासरावजी प्रयत्न करायचे, मग नंतर हे सगळं झालं. त्या कारखान्याला काही शाप लागलाय का काय नेमकं, का वास्तुशास्त्रातलं गणित नाही? काही लोक म्हणतात 3 ह्याच्यातलं त्यावर कारखाना आहे, हा. 3 तालुक्याचा कार्यक्रम. 3 कारखाना. पण तसं काही नाही, सगळेच पुढारी असल्यामुळं रस्सिकेच व्हायची आणि तिच्यातनं हा कारखाना थोडं मध्ये बघायला. मग नंतर हा कारखाना सुभाष देशमुखनी चालवायला घेतला, सोलापूरवाले. हा. त्यांनी 1 वर्ष चालवला, नाही जमलं. पुन्हा शिवराज पाटलांनी म्हणले तिकीट कोणाला द्यायचं, मला विचारलंय आमदारकीचं, बसवल्याला देऊ द्या का, मला बसवल्याला द्या, आम्ही त्याला सांभाळून निवडून आणू म्हणून. पाटील साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे बसवराजला तिकीट मिळालं. बसवराजनी 3 वर्ष कारखाना चालला आणि जवळजवळ 24 कोटी रुपये फेडले त्याच्यात. म्हणजे बसवराज पाटलांनी अत्यंत प्रामाणिक आणि चांगल्या प्रकारे कारखाना चालवून यश संपादन. आता गेल्या 2-3 वर्षापासनं मराठीत म्हण बघा, तेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू बोलायला. तुम्हाला ते आवडणार नाही, पण हे अभिमन्यू पवार नावाचं एक व्यक्तिमत्व की या कारखान्याला प्रगती करेल का ग्रहण लागलंय असं वाटतंय? त्याचं उत्तर देऊ शकत नाही. ठीक आहे, अवघड आहे ते. हा, त्याला मुख्यमंत्र्याचा बरदास्त आहे, करतील चांगलं काम करतील. जनतेला आशा आहे. मला असं वाटतं की मोरारी बापूची कथा झाल्यानंतर या ठिकाणी शांती झाली. रोज लाखो लोक जे किमान जेवायला असायचे. मला वाटतंय राम मंदिर इथं झालं, राम मंदिरला जागा दिली बापूच्या म्हणण्यामुळं राम मंदिर इथं. हा. आणि त्यांनी जवळजवळ लाखो लोकांना जेवायला घातलं. हा. मी होतो त्याच्यावर. हा. कुठून अन्न येत होतं, कुठून साहित्याचं कळत नव्हतं, इतकं भयानक बापूमुळे यायचं. आणि त्यामुळं आमचे 15 दिवस भूकंपानंतर लोक इथं अन्नक्षेत्रात जेवण करायचे. आता त्याच वेळेस मला माझी माहिती खरी असेल तर जिथं बापू मुक्कामाला होते, कुणाच्या कवट्याच्या शेतात होते, तिथं हनुमान मंदिर बांधायचा संकल्प झाला होता. नेमकं काही जागा दिली नाही का, काय प्रॉब्लेम झालं मला त्या बाबतीत माहितीच नाही. तर आपण अत्यंत वाईट घटना कारखान्याच्या असतील, किल्लारीच्या असतील, वाईट म्हणजे दुर्दैवी घटना, जसं तुमच्या वडिलांना निजामानं गोळ्या घातल्या, तसंच तुमच्या बंधूंना आमदारकीचं तिकीट मिळालं म्हणजे कटविलं. अशा सगळ्या घटना घडामोडी घडत असताना एक अनुभवी ज्येष्ठ शेतकरी, एक तुमची संस्थाही आहे, नामधारी का होईना तुम्ही त्या संस्थेचे अध्यक्ष आहात. त्या आमच्या 12वी पर्यंत कॉलेज आहे, हायस्कूल आहे, नर्सिंग कॉलेज आहे, ते सगळं बघतो आम्ही. पण मला असं वाटतं की तुमच्या आडून काही माणसं, आमचे मित्र, ते तुमचे जसे जवळचे, तर ते बिचारे प्रयत्न करत गेले, पण दुर्दैवानं काही ना काही अडचणी येत गेल्या. तर आजच्या परिस्थितीमध्ये या स्मृती दिनानिमित्त तुम्ही किल्लारीकर म्हणून, द्राक्ष उत्पादक म्हणून, सरपंच म्हणून या भागात काय व्हावं किंवा काय घडायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? आता ह्या भागात जर ह्या कारखान्यामुळे आपण इतकी प्रगती करू शकतो, डिस्टलरी, को जनरेशन, ह्या सगळे युनिट्स आपण इथं चालू करू शकतो, पण ते दुर्दैवानं करू शकलो नाही. पुढे बरं, माझं असं म्हणणं आहे करावं, पुढच्या पिढीने करावं. पुढे आम्ही त्याचा विचार करू. अभिमन्यू पवार करतील. नवीन नेतृत्व जे आहे आणि अभिमन्यू पवार जे आमचे आमदार जे आहेत, अभिमन्यू, त्यांच्याकडून या अपेक्षा करतो
की ते निश्चित कारखाना हम्म. सुरू करतील, हा. हजारो लोकांना नोकऱ्या देतील, या भाग सुजलाम सुफलाम करायसाठी ते निश्चितच प्रयत्न करतील. तर मी परवा काल जेबी घेतली. मी नव्हतो त्या जेबीला, इकडे गेलो होतो लातूरला. आमचा मुलगा गेला होता. त्यानं ह्या नोव्हेंबरमध्ये कारखाना आम्ही सुरू करून 90% कामं पूर्ण झालेली आहेत. शेतकऱ्याला आश्वासन दिलं आणि ह्या कारखान्याचं नाव आमचं दैवत आहे ना निकंठेश्वर सहकारी साखर कारखाना नाव बदलून टाकलं. हा. छान. त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. तर मला असं वाटतं बिराजदार साहेब की तुम्हाला कुठल्या गोष्टीचं शल्य दुःख वाटतं की हे व्हायला पाहिजे, जे झालं नाही, असं काय वाटतंय? मी सांगितलं ना, आम्हाला कारखान्यावर ह्या गोष्टी पाहिजेत, पण शेतकऱ्याची उन्नती होऊ शकत नाही त्याशिवाय. बरं, आता हे द्राक्ष गावामध्ये तसंच सुधारणा. गावच्या विकासासाठी काय, मी बघा बाबासाहेब गायकवाड समाज कल्याण सभापती होते. की मी आणि बाबासाहेब आलो त्यांच्या गावाकडून इकडं. म्हणजे माणसं किती क्रूर आहेत, किती निष्ठुर आहेत. इकडं भूकंप पुनर्वसन लोकांना काढणं चालू होतं आणि त्या काळात रोजगार हमीवर मजूर काम करत होते आणि लातूरची लोक किंवा वेगवेगळ्या गावच्या सेवाभावी संघटना डॉक्टर्स येऊन मदत करत होते. कधी कधी निराशा येत नाही का बिराजदार साहेब? येते की नाही, कसं येत नाही. आता आम्हाला, मी शेतकरी होतो, अनेक लोकांनी आम्हाला मदत केली औषधाच्या रूपात, खताच्या रूपात. तर आता आणि त्यावेळेस माझ्या काळात त्यावेळेस परवीन सिंग परदेशी कलेक्टर होते. प्रवीणच्या त्यांचं तर एवढं सहकार्य झालं आम्हाला. कधी बी जावा, रात्री दिवसा सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला समजावून सांगून आम्हाला मदत करायचा. द्राक्ष संघाचे संचालक होतो म्हणून तेव्हा. द्राक्ष संघात संचालक होतो मी. बरं, आता भविष्यात काही ह्या भागाला पुन्हा द्राक्षाचं काही गत वैभव, म्हणजे जसं नाशिकला ते शिंदे म्हणून एक आहे, त्यांची हो. फार मोठी संस्था आहे, विलास शिंदे. विलास शिंदे. विलास शिंदे सह्याद्री फार्म. सह्याद्री फार्म. तसं तुम्हाला आता म्हातारपणी हे असं एखादं फार्म करावं त्याचं असं काही वाटतंय का नाही? वाटतंय, परंतु काय झालंय, लेबरचा प्रॉब्लेम सगळ्यात महत्वाचा आहे भागात. आणि जेवढा आम्ही द्राक्षाला खर्च करतो रिटर्न्स मिळत नाही. नाही, द्राक्षच नाही, अहो त्यांनी भाजीपाला पुण्या मुंबईला नाही, कंटेनरनं मी सांगतो पाठवतात. त्यांच्याकडं एवढं म्हणजे आहे. आता माझ्याकडे टमाटे आहेत. टमाट्यामध्ये आम्ही, हा एक प्लॉट संपला माझा, त्यामध्ये जवळजवळ 4 लाख रुपये मला नेट प्रॉफिट झालं. किती एकर मध्ये? 35 गुंठ्यामध्ये. कधी चालूच होतं. बरं. आता मग तुम्ही हे शेतीमध्ये द्राक्षामध्ये प्रॉफिट झालं, म्हणजे एक टमाट्यामध्ये एकरमध्ये प्रॉफिट झालं, मग तुम्ही काही शेतीत वाढ केलं का इकडे भरपूर बसलं? भरपूर वाढ केली. वाढ म्हणजे काय? सीताफळ लावलंय. अच्छा. ऊस आहे. तर मी म्हणजे जवळजवळ ह्या पैशातून 20-22 एकर जमिनी कधी घेतली मग लोक शेती परवडत नाही म्हणतात, नाही. असं यावर नाही. तुमचं काय मत आहे? शेती परवडते, पण ते शेतातच राहायला पाहिजे. अगदी यांनी शेतातच राहतात ते. कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. बस. मी काल एक दिवस नव्हतो तर मला कसं वाटलं. बेचैन. हा, हे महत्वाचं आहे. म्हणून शेतीवर निष्ठा ठेवली पाहिजे, तर शेती परवडते. आणि मित्र हो, आता आपण बिराजदार साहेब वय वर्ष 82 म्हणलात ना, काय 81? 87. वय वर्ष 87. 87. आता मी 71लाच लई म्हातारं समजता होता पण 87व्या वर्षी सुद्धा एका तरुणाला लाजवेल एवढा आत्मविश्वास, इच्छाशक्ती, कठोर परिश्रम. आणि त्याचबरोबर आपण बापसे बेटा सवयी ऐकलं काय, पण बापसे बेटी सवयी असलेल्या अरे वा. जयश्रीताई आणि त्यांच्या मिस्टरांचं त्यांना जरी वाटत असलं तरी माझ्या चष्म्यातून, कारण कारखाना उभा करताना नॉन करप्ट चेअरमन, तुम्ही डबा भरून द्यायचा मोठा 10-12 कप्प्याचा आणि आम्ही शेतात जाऊन खायचं. तुमच्या सासूबाई, तुमचं जय जवान, तुमचं किल्लारी, तुमचे पिताजी, तुमचे चुलते, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये किल्लारी बद्दल तुम्हाला
या काय? भूकंपाच्या स्मृती दिनानिमित्त तुम्हाला काय सांगावं असं वाटतंय? बघा, ह्या बॅकग्राऊंडवर म्हणजे भूकंपानिमित्तानं सगळ्या आठवणी की जे लहानपणी आम्ही किल्लारीमध्ये काय जे दिवस गेले, त्याच्यानंतर वडिलांचा सहवास, काकांचा सहवास, आमच्या आज्या होत्या दोन्ही, म्हणजे की त्या ह्याच्यातनं ते सगळं डोळ्यासमोर येतं आता ह्या निमित्तानं. आणि ते किल्लारी जे होतं भूकंपाच्या आधीच, आणि तेच किल्लारी आठवतं. आता किल्ला 25, 30, 30, 32 वर्ष झाले भूकंपाला, तरी सुद्धा हे नवीन स्वरूप डोळ्यात मनात नाही की ते जुनं किल्लारी, जुनं निळकंठेश्वरांचं मंदिर, आमच्या घरापासून जो मंदिरापर्यंत जाणारा रस्ता, मळ्यामध्ये आम्ही खेळायला जायचो घराच्या जवळच्या, ते आणि तेच किल्लारी आहे असं म्हणजे आभास किंवा असं आम्हाला वाटतं. आता दुर्दैवानं किंवा खूप मोठं संकट किल्लारीवर आलं आणि त्याच्यातनं ते सगळं उद्ध्वस्त झालं, परंतु त्याच्यामधनं कसे किल्लारीचे लोक बाहेर पडले किंवा आमचे खूप नातेवाईक त्याच्यामध्ये गेले. पूर्ण जुना वाडा होता एक, तिथं बिराजदारचे घरं होते, खूप घरं होते, जवळजवळ ते पूर्ण घरं सगळे जमीनदोस्त झाले आणि खूप नातेवाईक आमचे त्याच्यामध्ये गेले. खूप दिवस लागले त्याच्यामधनं. मुलगा गेला, आमचं छोटं बाळ गेलं आमच्या भैयाचं, आणि ते आम्ही म्हणजे खूप दिवस असं धक्क्यामध्ये होतो आम्ही, दुःखामध्ये, परंतु त्याच्यातनं हळूहळू बाहेर पडलो. आणि त्याच्या सगळ्या बाजूनी मग त्याच्यामध्ये बाहेर काढण्यासाठी सगळ्यांची मदत झाली, देवाची कृपा पण म्हणावं लागते. त्याच्यातनं दुःखातनं सावरलो. परत आधी मला निळकंठेश्वरांच्या मंदिरामध्ये भरपूर तिथं हे झाले, सुधारणा झाल्या. मला आठवते तसं विवेकानंदनी ते मंदिर दत्तक घेतलं होतं आधी तिथं. त्यांनी सगळ्यांना म्हणजे आसरा दिला तिथे. परत कॅम्प्स गव्हर्नमेंटने जे सरकारी लोकांनी जे सोयी केल्या की कॅम्प्स तयार केले सगळ्यांना, आणि ते म्हणजे की खरं सांगायचं झालं तर त्या आठवणी नको वाटतात आता, की वाईट वाटतं की कसे लोक त्या कॅम्पमध्ये राहत होते. आणि सगळे आमचे अर्धे नातेवाईक इथं होते, काही जण लातूरला नातेवाईकांच्याकडे गेले. तर सांगायचं की ठीक त्याच्यातनं बाहेर पडलो. परंतु किल्लारी हे मी म्हणेन की असं जगापुढे एक उदाहरण किल्लारीचं आहे की त्याच्यामधनं एवढ्या मोठ्या संकटातून सावरून पुन्हा किल्लारी उभं राहिली, पुन्हा घरं झाले आणि परत एकदा लोकांनी त्याच्यामध्ये उभारी धरली. आता काकांनी सांगितल्याप्रमाणे मग ते कारखाना परत चालू झाला. तो तर त्या राजकीय बॅकग्राऊंडमध्ये मी त्याच्यात जात नाही, परंतु आमच्या घरामध्येच राजकारण आहे. मी असं म्हणेन की राजकारणापेक्षा सुद्धा समाजाबद्दलची जाणीव की जी आता सांगितलं काकाने की आजोबांना गोळ्या घातल्या. आजोबांना का गोळ्या घातल्या तर त्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेऊन त्यांनी फ्रंटवरती लढाई करत होते. तेव्हा आपल्या भारताचा ध्वज लावायला मनाई होती, निजामाचं राज्य होतं, त्यांचं सैन्य सगळं ते सगळ्यांच्यावरती लक्ष ठेवून होतं की कोणी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घ्यायचा नाही. परंतु त्याला न जुमानता म्हणजे जीवावर उदार झाले त्यांनी की प्राण गेला तरी हरकत नाही पण आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, ही जी भावना त्यांची होती. त्या भावनेतून त्यांना गोळ्या घातल्या निजामाने आणि तोच वारसा माझ्या वडिलांनी घेतला, काकांनी घेतला. काकांनी सांगितलं आता ते लहान होते, वडील आमचे कॉलेजला होते, परंतु ते कॉलेजला 1-2-3 वर्ष झाल्यानंतर ही जी घटना झाली तेव्हा घरात मोठं कोणीच नव्हतं, फक्त दादाच, म्हणजे माझे वडीलच एकटे मोठे होते. आणि त्यांनी शिक्षण अर्धवट सोडून परत किल्लारीला आले आणि परत ह्यांची सगळ्यांची जबाबदारी घेतली, छोट्या भावांची, आजींची वगैरे. आणि त्यांनी स्वतः परत स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी सुद्धा भाग घेतलेला आहे. ते जेलमध्ये गेले, त्याच्यानंतर स्वातंत्र्य सैनिक त्यांनी होते. आणि मग जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मग जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य झाले, पुन्हा जिल्हा परिषद उस्मानाबाद वरती निवडून गेले. पण ती भावना जी होती की ती खऱ्या आणि प्रामाणिक देशसेवेची भावना होती. म्हणजे आम्ही आमचा जो लहानपण गेलं किंवा आमचा जो ब्रॉटअप झाला लहानपणापासूनचा की ही विचारसरणी बघितली आम्ही दादांची की फक्त आणि फक्त त्याग आणि कुठल्याही स्वतःचं बेनिफिट स्वतःचं हे बघायचं नाही आणि कोणत्याही संकटामध्ये लोकांच्या
साठी धावून जायचं आणि आम्ही हेच शिकलो आणि त्याच्यामधनच आता आम्ही जो समाजसेवा करतोय त्याच भावनेतनं आम्ही तयार झालेलो होतो. थोडक्यात की आता बद्र साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या सासरचाही वारसा आहे, नक्कीच आहे. आमच्या सासूबाई पण तेवढ्या समर्पित Dashing होत्या. आणि त्यांनी दिलं आम्हाला स्वातंत्र्य. पुन्हा म्हणजे तुम्ही जरी म्हटलात ना बद्र साहेब, तसं काही नाही, पण मी जे आहे ते त्यांच्यामुळेच आहे की म्हणजे घरच्या लोकांशिवाय आम्ही उभारू शकत नाही कोणीच. तर फॅमिली सपोर्ट हा खूप महत्वाचा आहे आणि तो मिळाला आमच्या नशिबानं. तुम्हाला या भागातल्या महिलांसाठी माहेरची गोष्ट लोक सांगतात, तर योगायोगानं पाटील साहेबांचं तुम्हाला सहकार्य आहे आणि दुर्दैवानं नॉट फिट फॉर टुडे सिस्टीम, म्हणजे भ्रष्टाचार करायचा नाही, लोकांना द्यायचं नाही, आणि या सगळ्या स्वभावामुळं अनेक अडचणी येतात. आणि मग लोक तर पैशाशिवाय भुकापेट भजन न होय गोपाला म्हणणारा समाज. आणि मग याच्यात तुम्ही मार्ग काय काढणार, कसा काढणार? ठीक आहे, तुमचा मुलगा डॉक्टर आहे, तो बिचारा शांत स्वभावाचा आहे, कन्या तिकडं त्यांचं मेडिकल कॉलेज आहे, पण कमिटमेंट विश्वनाथराव बिराजदारची मुलगी आणि नॉन करप्ट संभाजीराव पाटलांची मिसेस म्हणून तुम्हाला काय सांगावं असं वाटतंय? नाही, मी आहे त्या परिस्थितीत मी समाजसेवेमध्ये राहणार. राजकीय पक्ष संधी देतील नाही देतील तो भाग वेगळा आहे. आता तुम्ही म्हणल्यासारखं आता खूप व्यवहार आलेला आहे सगळ्या राजकारणामध्ये. व्यावहारिक दृष्टी बघितली जाते किंवा तुमचं आर्थिक बाजू पण बघितली जाते. तर ठीक आहे, आम्ही जे प्रामाणिकपणाने जे कमवलेलं आहे आम्ही त्या प्रामाणिकपणाला घेऊनच आमचं जे काही आर्थिक आहे त्याच्यामध्ये आम्ही समजा मला 100% मला आहे तर मी 10% समाजसेवेसाठी माझं स्वतःचं धन वापरेन. कधी 1 रुपया देऊन आणि बद्र साहेबांना द्यायचं का नाही द्यायचं ते मी नंतर सांगेन. बोलायचंय बोला की. स्वर्गीय राजेंद्र बिराजदार, माझे आजोबा हुतात्मा माधवराव बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली किल्लारीतले शामराव किल्लारीकर त्यांना बोलवून लातूरचे किसनराव हलवाई या आर्य समाजामध्ये त्यांचे खूप मित्र होते. मग त्यांनी ठरवलं की लातूरच्या गोलाईवर निजामाचा झेंडा होता, तिथं तिरंगा लावला पाहिजे. मग त्यांनी तो लावला आणि रेल्वेच्या फिशप्लेट काढल्या. त्या हारंगुळपूरच्या पुढे रेल्वे गेली नाही. असं क्रांतिकारी माझे आजोबा होते. धन्यवाद. तर बिराजदार साहेब, आपण काही सांगू इच्छितात काही म्हणजे? तर म्हणजे 1952 काँग्रेसचं अधिवेशन हैदराबादला भरलं. तेव्हाच मी 8व्या वर्गात शिकत होतो. 8वीला होतो. मला राष्ट्रसेवा दलातर्फे काँग्रेसतर्फे माझी संशय पण निवड झाली. त्या इथं गेलो तेव्हा मी स्टेजवर काम करत होतो. लहान मुलगा म्हणून मला तिथे ठेवले होते. पंडित जवाहरलाल नेहरू, स्वामी रामानंद तीर्थ वगैरे सगळ्याला मी सर्व करत होतो, पाणी वगैरे. तेव्हाच स्वामीजी उठले आणि तिने म्हणले ह्या मराठवाड्याचे 3 तुकडे झाले पाहिजे. महाराष्ट्र आपला हैदराबाद स्टेट ठराव मानला. नेहरूंना खाली बसवले होते त्यांना, पण ते ठराव पास झाला. हे माझ्यासमोर दिलेली घटना आहे. तर मित्र हो, वेळ कुणासाठी तुम्हाला बोलायचे का? वेळ ही सारखी फिरत असते. कालाय तस्मो नमा म्हणूनही जमत नाही. पण मला या किल्लारी भागामध्ये द्राक्षवाले गुंडाप्पा बिराजदार, विश्वनाथराव बिराजदार यांच्या कन्या आणि संभाजीराव पाटलांच्या विशेष ज्यांना अख्खं गाव मालकीन म्हणून ओळखतंय. आणि तुमच्या नेतृत्वात लोक आतापर्यंत नगरपंचायत, ग्रामपंचायत निवडून देतात. आणि अशा एका परिस्थितीमध्ये मला अशा दुःखद प्रसंगी या भूतकाळातला उजाळा देण्यासाठी गुंडापाची बिराजदार साहेब यांनी वेळ दिला. श्रोते हो,
इतिहास इतिहास म्हणजे काय असतो यातनं बरंच काही शिकायचं असतं, घडायचं असतं, बिघडवायचं नसतं. आणि ताईही मुद्दाम आमच्या बरोबर गुरुनाथजी ब्याळे साहेब काय हेही आलेत, चेअरमन संभाजीरावजी पाटील साहेब हेही आलेत. आणि मला एक आनंद या गोष्टीचा होतोय की मराठवाडा नेता फेसबुक आता आम्ही हे उद्या यूट्यूबवरही टाकूत, काय अपलोड करूत. मी तुमचं मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. आपल्या बिजी शेड्यूलमध्ये आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.